तू राहशील नाहीतर मी राहीन, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांचं नाव घेत उद्धव ठाकरेंचा इशारा, तर जेलमध्ये टाकण्यासाठी अनेक कट रचल्याचाही आरोप. प्रचाराला याच विधानसभेमध्ये उरली सुरली गुरमीही उतरवू, उद्धव ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल, तर ठाकरेंचं आव्हान स्वीकारत भाजप नेत्यांचा पलटवार. मुंबईतील अंधेरी पूर्वच्या जागेवर भाजपनं सांगितला दावा, जागा भाजपच लढणार आणि जिंकणार. कार्यकर्ता मेळाव्यात अमित साटम यांचं वक्तव्य. पूजा खेडकरला यूपीएससीचा सर्वात मोठा दणका, दोषी ठरवत उमेदवारी रद्द, भविष्यामध्ये कुठलीही सरकारी परीक्षा देता येणार नाही. माझाच्या बातमीचा सर्वात मोठा इम्पॅक्ट. मनोज जरांगे येत्या शुक्रवारी पुणे सत्र न्यायालयात हजर राहणार. 2013 मध्ये एका नाट्य निर्मात्याला फसवल्याचा आरोप. एमआयएम तिसऱ्या आघाडीमध्ये जाण्यास इच्छुक, राजू शेट्टी आणि बच्चू कडू एकत्र येऊन विधानसभेसाठी तिसऱ्या आघाडीची स्थापना करणार. उरणमधील यशश्री शिंदे हत्येचा आरोपी दाऊद शेखला 7 दिवसांची पोलीस कोठडी, लग्नाला नकार दिल्यानं हत्या केल्याचं उघड. साताऱ्यामध्ये मुलाचं फेक अकाउंट बनवून मैत्रिणीची चेष्टा, अस्तित्वात नसलेल्या प्रियकराचा मृत्यू झाल्याचं समजताच तरुणीची ही आत्महत्या, आरोपी मैत्रिणीला अटक. डोंबिवलीच्या मध्यवर्ती भागामध्ये मोठमोठाले खड्डे, एबीपी माझानं बातमी दाखवताच महानगरपालिकेला खडबडून जाग. जपानच्या टोयोटा समूहाची छत्रपती संभाजीनगरमध्ये 20,000 कोटींची गुंतवणूक, 8,000 रोजगार निर्मिती, फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये सामंजस्य करारावर सह्या. वायनाड भूस्खलनामध्ये मृतांचा आकडा 243 वर, 240हून अधिक जण अजूनही बेपत्ता, शोधकार्य युद्धपातळीवर सुरू. मुसळधार पावसामुळे नवी दिल्लीच्या अनेक भागांमध्ये पाणी साचलं. मिंटो रोड आणि ओल्ड राजेंदर नगरला सर्वाधिक फटका, नव्या संसद भवनावरही पाणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.